महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नुकतीच सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली आणि या शपथविधी सोहळ्यानंतर तातडीनं एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। अजितदादा यांच्याकडील अत्यंत महत्त्वाचं असं अर्थ आणि नियोजन खातं आता सुनेत्रा ताईंच्या हातून गेलेलं आहे। हे खातं म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपकडे राहणार असल्याची माहिती मिळते। अत्यंत मोठी अशी ही घडामोड असणार आहे आणि याचे परिणाम किंवा हे नेमकं कसं काय घडलं हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे। अजितदादांचे अजितदादांसाठी अत्यंत हक्काचं आणि अत्यंत महत्त्वाचं आणि ठरलेलं असं खातं म्हणजे अर्थ आणि नियोजन खातं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि आता हेच खातं सुनेत्रा पवारांच्या हातून गेलेलं आहे। हे खातं आता भाजपकडे राहील अशी माहिती मिळते। पर्यायानं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सुद्धा आता भाजपच्याच हाती राहणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री जरी महाराष्ट्राचे हे भाजपचे असले तरी सुद्धा अर्थ खातं आपल्याकडे आहे। हा जो एक अजितदादांचा हट्ट होता किंवा हा जो एक अजितदादांचा मुद्दा होता तो आता यातून गेलेला दिसतो। राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ही जी काही खाती अन्य खाती अजितदादांकडे होती ती खाती सुनेत्रा पवारांना सुद्धा मिळालेली आहेत। पण अर्थ आणि नियोजन हे अजितदादांचं एक अत्यंत महत्त्वाचं खातं मात्र आता सुनेत्रा पवारांच्या हातून गेलेलं आहे। आता असं म्हटलं जातं की सुनेत्रा पवार या सध्या नवख्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या अर्थ खात्यासाठी त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी सध्या तरी सोपवता येणार नाही, कारण अवघ्या काही दिवसांवर राज्याचा अर्थसंकल्प आलेला आहे आणि त्यामुळे भाजपने हे अत्यंत महत्त्वाचं असं खातं आपल्याकडे ठेवलेलं आहे। पण प्रश्न असा आहे की आता जर ही तिजोरी एकदा भाजपच्या हातात आली आहे तर ती पुन्हा राष्ट्रवादीकडे किंवा सुनेत्रा पवारांकडे जाणार का? ही गोष्ट अजिबात सोपी नाही। खरं तर राष्ट्रवादीकडून दादांची सर्व खाती ही सुनेत्रा पवारांनाच मिळावीत अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती, पण तसं घडलेलं नाहीये। अत्यंत महत्त्वाचं असं दादांकडचं एक प्रमुख खातं अर्थ आणि नियोजन खातं हे आता राष्ट्रवादीकडून आणि सुनेत्रा पवार यांच्या हातून गेलेलं आहे, ते आता भाजपकडे आहे। त्यामुळे या दृष्टीनं पुढे नेमकं काय काय घडणार आहे, याचे परिणाम काय होतील, यामुळे राष्ट्रवादीचं राज्यातील सत्तेतलं वजन हे कमी जास्त होऊ शकतं का, या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आता पाहायला लागणार आहेत। आणि या पुढच्या काळामध्ये, दरम्यानच्या काळामध्ये या संदर्भात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। अर्थ खातं किंवा अर्थ आणि नियोजन हे अजितदादांचं अत्यंत हक्काचं खातं सुनेत्रा पवारांकडून जाण्याचे परिणाम नेमके तुम्हाला काय वाटतात? तुम्हाला या संदर्भात काय अंदाज किंवा तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा। आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका।